सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी. माऊलींनो, उद्या 3 मार्च धुलीवंदन, त्याचप्रमाणे चंद्रग्रहण देखील आहे. चंद्रग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होणार असून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत असणार आहे. परंतु या ग्रहणाचे वेध मात्र 11 वाजल्यापासूनच लागणार आहेत. आता वेद काळात काय करावे, काय करू नये ते आपण पाहूयात. तर वेद काळामध्ये पूजा अर्चा, अभिषेक, आपला जो काही पौर्णिमेचा कुलधर्म आहे तो करता येईल. आता कुलधर्माला आपल्याला नैवेद्य करावं लागेल, परंतु तो नैवेद्य अगदी थोडासाच करून उरलेले जे काही अन्न आहे ते आपण गाईला खाऊ घालू शकता आणि प्रसाद म्हणून आपण अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता. फार तर एखादा घास अन्नाचा किंवा फक्त त्याचा वास आपण घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलधर्मानुसार जर दक्षिणा द्यायची असेल ब्राह्मणाला आणि सुवासिनीला, तर आपण त्यांना कोरडा शिधा किंवा दक्षिणा देऊ शकता. तसेच या दिवशी कुणाच्या घरी श्राद्ध वगैरे असेल तर ते श्राद्ध देखील आपण सपिंडक करू शकता आणि श्राद्धाचा जो काही स्वयंपाक आहे तो सुद्धा आपण फक्त नैवेद्यापुरताच करावा आणि नंतर उरलेला सारा स्वयंपाक आपण गाईला खाऊ घालावा. अशा प्रकारची कर्मे आपल्याला 3 मार्च रोजी जे चंद्रग्रहण आहे त्याच्या वेद काळात आपण करू शकतो. तसेच धुलीवंदन असल्यामुळे आपण रंग देखील खेळू शकतो. सूर्यास्तापासून सायंकाळी म्हणजे 6:48 पर्यंत या चंद्रग्रहणाचा पर्वकाल आहे. त्यामुळे हा पर्वकाल अगदीच थोड्याच काळासाठी आहे आणि ह्याच्यानंतर आपण मोक्ष स्नान करू शकतो. आणि ज्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा वेळ आपण जप वगैरे करून त्यानंतर आपल्याला भोजन करता येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.